24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। नुकतेच अभिषेक कळमकर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत एक पत्रकार परिषद घेतली। यावेळी पोलीस प्रशासन कसं कमकुवत आहे हे नागरिकांना भासवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। या वक्तव्यामुळे जनमानसांमध्ये पोलीस प्रशासनाविरुद्ध भावना निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, असं मत नगर शहर विकास मंचचे देवेंद्र बारसकर यांनी व्यक्त केलंय। एवढंच नाही तर अभिषेक कळमकर यांच्याबरोबर पत्रकार परिषदेमध्ये सुदाम भोसले नामक जे पदाधिकारी होते ते स्वतःच एक खून, मारामाऱ्या अशा गुन्ह्यातील आरोपी असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे अभिषेक कळमकर हे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना साथ देत आहेत, असंही देवेंद्र बारसकर यांनी म्हटलंय। त्यामुळे सुव्यवस्थाबाबत अभिषेक कळमकर यांना बोलण्याचा काही एक अधिकार नाही, असं म्हणत त्यांचा भ्रष्ट आणि गुन्हेगारांना मदत करणारा चेहरा लवकरच जनतेसमोर आणणार असल्याचंही देवेंद्र बारसकर यांनी स्पष्ट केलंय। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा न्यूज 24 घडामोडी।